नमस्कार माझ्या बालदोस्तांनो, मी दीपाली पाटील माझ्या E2A अर्थातच एज्युकेशन टू ऑल या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मॅथमॅटिक्समधला असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर हा भाग बघत आहोत. तर तत्पूर्वी मी तुमच्यासाठी संख्या लिहिते. सपोज दिस इज 300. वाचत चला, संख्या काय लिहिलेली आहे. 352, 9, 805 and this one is 509. आता हे 4 नंबर्स तुमच्यासमोर लिहिलेले आहेत आणि यांची अरेंजमेंट आपल्याला इन द ऑर्डर ऑफ असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर करायची आहे. तत्पूर्वी तुम्हाला समजवण्यासाठी या पद्धतीने असा एखादा डोंगर असतो आणि सपोज इथे उंच इथे डोंगरावरती एक छोटंसं मंदिर आहे. सपोज करतोय आपण फक्त एक छोटंसं मंदिर इथे आहे सपोज. आणि मग या मंदिरावर जर उंचावर जायचं आहे तर इथे आपल्याला काय करावे लागणार आहेत, पायऱ्या. उंच डोंगरावर चढताना पण आपल्याला काय लागत असतात मुलांनो, पायऱ्या. डायरेक्ट उड्डाण करून जाऊ शकतो का आपण, नाही. येते लक्षात. मग आपण स्टेप बाय स्टेप जातो, चढत जातो आपण. एखाद्या उंच डोंगरावरती, एखाद्या उंच बंगल्यामध्ये, घरामध्ये पायऱ्या, ओटा असेल, उंच पायऱ्या असेल तर पायऱ्या चढत जातो आपण. मग सुरुवातीला अगदी लहान पायरी असते, छोटी पायरी असते. मग तसं इथे संख्यांपैकी सगळ्यात लहान पायरी म्हणजे संख्या. लहान पायरीवर आपण पाय ठेवू. मग नंतर याच्यापेक्षा थोडीशी मोठी, मग थोडीशी मोठी 352 है ना, थोडीशी मोठी संख्या. चढता क्रम म्हणजे याच पद्धतीने संख्या पण लावायच्या असतात की पहिले सगळ्यात लहान, मग थोडी मोठी, मग मोठी आणि मग सगळ्यात मोठी. मग 352 नंतर नंबर येतो 509चा आणि मग सगळ्यात मोठी आहे 805. हा असेल आपला चढता क्रम. मग इथे असेंडिंग ऑर्डर आपण अशी लावू. असेंडिंग ऑर्डर इन द वे दॅट मग सगळ्यात पहिले असणार आहे 9, मग 352, मग 509 आणि मग 805. हे असणार आहे आपली असेंडिंग ऑर्डर. आणि याच्या ऑपोजिट डिसेंडिंग ऑर्डर. डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे उतरता क्रम. याच्या ऑपोजिट असणार आहे आपली डिसेंडिंग ऑर्डर, जी इकडे सगळ्यात शेवटी लिहिली ना आपण. आता मंदिरावरून खाली उतरायचं आहे, मग तसंच उड्डाण थोडी करणार आहेत आपण. पहिली ह्या मोठ्या पायरीवर पाय ठेवू, मग लहान पायरीवर येऊ, मग लहान पायरीवर आणि मग सगळ्यात लहान पायरीवर येऊ. मग सगळ्यात मोठी संख्या असणार आहे आपली 805, मग नंतर 509, मग 352 आणि मग असणार आहे सगळ्यात लहान 9. उतरत्या क्रमामध्ये सगळ्यात मोठी आधी घ्यायची, मग लहान आणि मग सगळ्यात लहान. येतंय लक्षात. आता तुम्ही करा बरं ही पुढची संख्या. चला आता पुढला नंबर बघा. 806, 960, 403 and 582. चला तर मग असेंडिंग ऑर्डरमध्ये 806, 960, 403, 582 कोणती संख्या लिहू आपण पहिल्यांदा, सगळ्यात लहान. ॲज वी गो 403, नंतर 582. अगदी बरोबर. पुढली बोला. 806 की 960, 806 आणि मग असणार आहे 960. ही झाली असेंडिंग ऑर्डर. याच्या ऑपोजिट डिसेंडिंग ऑर्डर, जी सगळ्यात इकडे शेवटी लिहिली ती इथे पहिल्यांदा येईल. सगळ्यात मोठी संख्या 960, 806, 582 and then 403, like that. या पद्धतीने आपल्या संख्या असणार आहेत. तर घ्यायची अजून एक संख्या. चला तुम्हाला देते मी संख्या, तुम्ही लावून बघा बरं ऑर्डर. ओके. चला आता 904, 405, 406, 450 असेंडिंग ऑर्डर ॲज वी गो. कोणती येईल सगळ्यात पहिल्यांदा, लहान संख्या सांगा पटकन. 405, then 406, then 450 and the biggest number is 904. This is the ascending order. याच्या ऑपोजिट डिसेंडिंग ऑर्डर. मग इकडे जी आपण सगळ्यात पहिली शेवटी लिहिली ती इथे पहिल्यांदा लिहावी लागेल. 904, 450, 406 लिहिलेलं आहे आपण. 406 आणि मग 405. ह्या पद्धतीने आपल्याला संख्या असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लावता येतील. तुम्ही जेवढ्या जास्तीत जास्त संख्यांचा सराव कराल तेवढं असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर तुमचं पक्कं होत जाईल. भेटूया उद्या पुढल्या व्हिडिओत. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्या पुढल्या व्हिडिओत. बाय बाय.